कल्याणमधून शिवसेनेच्या श्रीकांत शिंदेंनी महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज भरला असला तरी देखील ठाण्यातले शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्केंविरोधात महायुतीमधले भाजप कार्यकर्ते मात्र नाराज झालेले आहेत। मीरा भाईंदरमधील भाजप पदाधिकाऱ्यांनी या उमेदवारी विरोधात राजीनामे दिलेत। मीरा भाईंदर शहर जिल्हा महासचिव ध्रुव किशोर पाटील, अल्पसंख्याक विभागाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष एजाज खातीब आणि मीरा भाईंदरचे युवा महासचिव विशाल पाटील, मीरा भाईंदरचे भाजप प्रवक्ते नीरज उपाध्ये यांनी राजीनामा दिलाय। तर ठाण्यामधील भाजप पदाधिकाऱ्यांचंही राजीनामा सत्र पाहायला मिळालं। तसंच नवी मुंबईमधील गणेश नाईक समर्थक भाजप पदाधिकाऱ्यांनीही राजीनामा देण्यास सुरुवात केलेली आहे। संजीव नाईक यांना उमेदवारी न दिल्यानं कार्यकर्ते नाराज असल्याची माहिती मिळते आणि या नाराजी नाट्यावर नरेश म्हस्केंनी दिलेली प्रतिक्रिया देखील अतिशय महत्त्वाची आहे। पाहूया। भाजपाचे उदाहरण घ्यायचं तर संजयजी नाईक कदाचित ते इच्छुक होते, त्यांना उमेदवारी नाही मिळाली, त्यामुळे काही पदाधिकारी कार्यकर्त्यांची नाराजी असणार का नसावी, कारण ते सुद्धा काम करत होते। परंतु युती आहे आणि युतीमध्ये कुठल्या तरी एका पक्षाला जेव्हा उमेदवारी दिली जाते तेव्हा दुसऱ्या पक्षाचे लोक नाराज असतात। परंतु कार्यकर्त्यांची नाराजी दूर करू, जर नाराज आहेत त्यांची नाराजी मी दूर करेल असा शब्द मला नाईक साहेबांनी स्वतः दिलेला आहे आणि निवडणुकीकरता जे जे काही सहकार्य लागेल ते मी करणार आणि प्रचंड बहुमताने आम्ही नरेंद्र मोदी साहेबांची हॅट्रिक करण्याकरता निवडून आणणार अशा पद्धतीचा शब्द सुद्धा गणेश नाईक साहेबांनी दिलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।